रोम सारख्या शहरामधलं म्युझियम किंवा लंडन मधलं ब्रिटिश म्युझियम, म्हणजे नावं घ्यावी तेवढी थोडीच आहेत, या सगळ्यामध्ये आपल्याला म्हणजे महत्वाचं वैशिष्ट्य की काव्यावर आधारित अशा प्रकारची चित्र आहेत. नुसत्या या कुबला खानच्या राजवाड्याची चित्र किती आहेत पहा, आणि त्याच्यामध्ये त्या चित्रकारानं त्याला जे दिसलं त्या कवितेमध्ये ते रंगवलंय. वेगवेगळ्या अँगलनी आपण म्हणू की ही अशी चित्र काढलेली आहेत या सगळ्या कलावंतांनी, म्हणजे त्या कविता रंगातून साकार झालेल्या आहेत. आणि मग तो त्याचा समारोप करतो या अशा कवितेचा की हे सगळं भयकारक वातावरण आहे बरं का, बिवेअर बिवेअर, सावध राहा, सावध. प्रत्येक विशेषण कसं आहे पहा, फ्लॅशिंग आईज, डोळे साधे नाहीत त्याचे, चमकते डोळे आहेत. फ्लोटिंग हेअर, म्हणजे मोठे केस आहेत आणि ते हवेत तरंगत आहेत, आणि त्यामुळं असा हा कुबला खान आहे ज्यानं हा असा मोठा महाल बांधलेला आहे. तर त्या वीव अ सर्कल राऊंड हिम थ्राइस, 3 वेळा त्याच्या भोवती वर्तुळ रेखाटून ठेवा. अँड क्लोज युअर आईज विथ होली ड्रेड. होली ड्रेड, नुसती ड्रेड नाही, म्हणजे भूताला घाबरता, पिशाच्याला घाबरता तसं नाही घाबरायचं, पवित्र भीती हा दरार आहे, त्या भीतीनं तुमचे डोळे मिटून घ्या. फॉर ही ऑन हनी ड्यू हॅथ फेड, तो मधु आणि दव अशा बिंदूंचं सेवन करून वाढलेला आहे आणि त्यानं स्वर्गातलं दूध प्राशन केलेलं आहे. तर अशा प्रकारे या कुबला खान कवितेचं ईशत दर्शन मी घडवलंय. पूर्ण दर्शन घडवणं आपल्याला वेळेअभावी शक्य नाही, पण मला अशी आशा वाटते की या एवढ्या उतार्यातून सुद्धा आपल्याला उत्सुकता वाटली असेल त्याच्या काव्याविषयी. दुसरी त्याची जी कविता आहे एन्शंट मरीनर, ज्यातल्या मगाशी आपण 4 ओळी पाहिल्या, ती पण अशाच प्रकारची आहे. म्हणे एक लग्न समारंभ आहे, तिथं 2-3 पाहुणे निघालेले आहेत आणि समोरून एक खलाशी येतो आणि तो खलाशी त्यातल्या एका माणसाला पकडून ठेवतो आणि त्याला सांगतो, थांब, मला तुला कथा सांगायची आहे. तो म्हणतो, नाही अहो मला जायचं नाही, मी सांगतो ती कथा, ऐक. काय कथा आहे? तर मी जहाजावरून चाललेलो होतो, मरीनर आहे मी, आणि काय झालं, जहाज पुढं पुढं गेलं आणि बर्फात केव्हा गेलं आणि मग 4 बाजूला बर्फ, आणि आम्ही अतिशय संकटात पडलो. तरी तिकडून एक अल्बेट्रॉस पक्षी आला आणि त्या पक्षानं आम्हाला वाचवलं. ते बर्फ वितळलं, आम्ही पुढे निघालो, पण काय झालं माहित नाही, मी त्या अल्बेट्रॉसला मारलं आणि मग बघा त्याचा शाप लागला हो आम्हाला सगळ्यांना. आणि म्हणून सगळे खलाशी माझ्यावर चिडले. त्यांनी तो अल्बेट्रॉस जो खाली पडला तो माझ्या गळ्यात अडकवला, आणि अशा प्रकारे ही कथा पुढं पुढं जात राहते. त्या शापानं खलाशी मरतात, याचा जीव प्रार्थनेने वाचतो, आणि तो म्हणतो, मला एका अटीवर जिवंत ठेवलं गेलंय की मी ही कथा सगळ्यांना सांगायची आणि त्या कथेचा संदेश सांगायचा की ही प्रेथ बेस्ट हू लवेथ बेस्ट. तर अशा प्रकारे ही एन्शंट मरीनर, क्रिस्टाबेल कथा सुद्धा अशाच प्रकारे, तर अशा सुपर नॅचरल भारलेल्या विश्वात घेऊन जाणारा हा कोलरिज कवी होता. याच्या कविता वाचण्यासाठी सवड काढून वाचायला पाहिजे. 4-5 दिवसात सुद्धा वाचून होणार नाही, आणि एक वेगळं विश्व आपल्या समोर उघडणारा अशा प्रकारचा हा कोलरिज कवी. तर ही आपण रोमॅन्टिक कवींची पहिली पिढी पाहिली, आणि पुढच्या पिढीतला किट्स पाहिला.
आता याच्या पुढचा कवी पर्सी बिश शेली. याला लोकप्रिय झाला, पण म्हणजे त्याची लोकप्रियता फ्लक्च्युएटिंग होती असं म्हणायला पाहिजे. तो लोकप्रिय व्हायचा, मग काहीतरी करायचा टँट्रम, आणि मग परत तो लोकांच्या नजरेतून उतरायचा वगैरे, अशा प्रकारे त्याचं जीवन होतं. वादळी म्हणायला पाहिजे त्याचं जीवन. पण त्याची जी तत्व होती ती खरोखर म्हणजे खरोखर निष्ठावंत अशा प्रकारच्या माणसांची तत्व होती. एक म्हणजे काव्यावर त्याचं प्रेम नव्हे, प्रगाढ श्रद्धा होती. त्याच्या मते पोएट्स आर अनएक्नॉलेज्ड लेजिस्लेटर्स ऑफ द वर्ल्ड. जगाचे लेजिस्लेटर्स आहेत, ते नियम बांधून देतात. त्याच्यावर खूप बोलण्यासारखं आहे. त्याचा तो निबंध जरूर वाचला पाहिजे, डिफेन्स ऑफ पोएट्री. म्हणजे जणू काही समीक्षकांनी म्हटलंय की कविता ही तरुणी मध्ययुगातल्या एखाद्या संकटात सापडलेल्या रमणीसारखी, आणि हा शिवलरीनं शैले हातात तलवार घेऊन तिच्या रक्षणासाठी उभा आहे, अशा आवेशानं त्यानं तो निबंध लिहिलेला आहे. पीकॉक नावाच्या कवी आणि लेखकानं काढलेल्या एका वृत्तपत्रामध्ये लेख होता की आता हे लोकांनी काव्याचा अभ्यास करण्यापेक्षा हे जे इंडस्ट्रियलायझेशन झालंय त्याचा, सायन्सचा वगैरे अभ्यास करावा, कशाला काव्य पाहिजेत, अशा प्रकारचे उद्गार काढल्याबरोबर शैलीमधला हा काव्यप्रेमी जागा झाला आणि त्यानं तो सुंदर निबंध लिहिलेला आहे. स्वातंत्र्य, फ्रेंच राज्यक्रांतीने दिलेलं हे तत्व शैले त्याचा 100% मानणारा असा अनुयायी होता. त्याच्या मते हे मूल्य अमोल आहे आणि स्वातंत्र्य हे सर्व क्षेत्रात पाहिजे, आणि तो त्याप्रमाणे जगायचा प्रयत्नही करत होता. प्रेम अर्थातच सर्वच जण पुरस्कार त्याचा करत होते, त्यानंही केला. जाता जाता थोडं असं आपण म्हणू शकतो की शैलेनं स्त्रियांच्यावर काय प्रेम करायचं ते केलंच असेल, पण प्रेम या संकल्पनेवर त्यानं अत्युत्कट प्रेम केलेलं असं आपल्याला दिसतं. आणि न्याय हा स्वातंत्र्याबरोबर येतोच, न्यायाचाही तो पुरस्कार करत असे. अन्याय झाला की त्याला ते म्हणजे डोकं फिरे असं म्हणायलाही हरकत नाही, आणि त्यामुळं त्या पद्धतीनं तो लिखाण करायचा. म्हणून त्याच्या कॉलेज जीवनापासून काही जण त्याला मॅड शेली म्हणत होते. आणि मग साहित्यातला अन्याय सुद्धा त्याला सहन होत नव्हता. कसं तर आपल्याला प्रॉमेथियसची गोष्ट आपण ग्रीक पुराणामधून पाहिलेली आहे की या प्रॉमेथियसनं स्वर्गातून अग्नी चोरून आणला. चोरला हे खरं आहे, पण त्यानं तो स्वतःसाठी नाही चोरला, आणि देवदेवता अग्नी देत नव्हत्या म्हणून त्याला चोरावा लागला. म्हणजे हे त्याचं पाप नव्हे, पण अर्थात ज्यूसनं ते पाप धरून प्रॉमेथियसला, आपल्याला माहितीये, त्याला खडकाला बांधून ठेवलं, आणि या ज्यूसचा जो पक्षी गरुड तो रोज येऊन त्याचं काळीज खात असे, ही कथा. तर त्या कथेचं अनेक प्रकारे निर्वचन केलं गेलं आणि एस्किलस वगैरेंनी त्याच्यावर नाटकं पण लिहिली. पण शैलीनं असं म्हटलं की हे चुकीचं आहे, हा अन्याय आहे, आणि म्हणून त्यानं या प्रॉमेथियस कथेला उत्तर आणि प्रतिक्रिया म्हणून प्रॉमेथियस अनबाउंड अशा प्रकारचं नाटक लिहिलं. आणि या नाटकामध्ये तो दाखवतो की हे ज्यूसचं अन्यायी कृत्य ते त्याला शेवटी मागं घ्यावं लागलं, कारण इतर सर्व निसर्गातल्या शक्तींनी प्रॉमेथियसला आधार दिला, आणि मग प्रॉमेथियस जो खडकाला बाउंड होता तो अनबाउंड झाला. अशा प्रकारे साहित्यातल्या अन्यायाला सुद्धा त्याचा प्रतिकार करणारा हा कवी. आणि असं म्हटलं जातं की त्यानं जे शाकाहाराचा पुरस्कार केला, खरं म्हणजे तो उमराव घराण्यात जन्माला आलेला, पण त्याला ते उमरावी जीवन काही पसंत नव्हतं, त्यामुळं त्याचं आपल्या बापाशी भांडण व्हायचं. तो म्हणे, एकदा म्हणाला होता वडिलांना की तुम्ही जेवढं जगलात तेवढं सगळं मी माझ्या छोट्या आयुष्यात सुद्धा करतोय, केलंय. इतक्या उर्मटपणानं तो बोलला होता, कारण हे रेव्होल्युशनरी, फ्रेंच राज्यक्रांतीचा खरा रेव्होल्युशनरी असं तो स्वतःला म्हणवत असे. आणि त्यामुळं मांसाहार त्याला आवडत नव्हता, शाकाहारी होता. अहिंसक सत्याग्रहाची कल्पना त्यानं मांडलेली आहे, आणि म्हणून
काही पाश्चात्य विचारवंतांच्या मते महात्मा गांधी त्याचे चाहते होते आणि त्यांच्या संकल्पनेवर त्याचा प्रभाव असेल. महात्मा गांधींच्या प्रमाणच कार्ल मार्क्स, बर्नार्ड शॉ, बर्ट्रंड रसेल एवढा मोठा तत्वज्ञ, थोरो, आणि दुसऱ्या बाजूला प्रसिद्ध नर्तकी इसाडोरा डंकन हे सगळे शैलीचे चाहते होते. तर अशा प्रकारचं हे व्यक्तिमत्व म्हणजे अगदी झपाटून टाकणार, कारण तो स्वतः झपाटलेला असं ते व्यक्तिमत्व. आणि त्याच्या आयुष्याबद्दलच्या आणि मृत्यूबद्दलच्याही काही वेधक गोष्टी अतिशय आपल्याला मनोज्ञ वाटतील, अविस्मरणीय वाटतील. कॉलेजमध्ये ऑक्सफर्डमध्ये असतानाच त्यानं द नेसेसिटी ऑफ अथिइझम, नास्तिकतेवर चोपडं लिहिलं. आज जर कॉलेजमधल्या कुणी असं नास्तिकतेवर काही लिहिलं तर आपण म्हणू बरं ठीक आहे, नसेल तर नको ठेवू विश्वास देवावर. पण 200 वर्षापूर्वीच्या ऑक्सफर्डनं त्यानं जेव्हा नेसेसिटी ऑफ अथेइझम लिहिलं त्या कारणासाठी, आपला विश्वासही बसणार नाही या कारणासाठी शेलेला कॉलेजमधून डिबार केलं. आता नंतर त्याच्या कविता तिथं अभ्यासाला लागल्या ते सोडून देऊ, पण त्यावेळेला त्याला डिबार केलं गेलं होतं. आणि जेव्हा हा शेले मरण पावला तेव्हा या त्याच्या नास्तिकतेवरच्या त्या काळच्या वर्तमानपत्रात आलेल्या प्रतिक्रिया पैकी एक पहा. द डे आफ्टर द न्यूज ऑफ हिज डेथ रीच्ड इंग्लंड, कारण तोही असा इटलीकडं जात असताना इटलीच्या जवळपासच मरण पावला. द टोरी लंडन न्यूजपेपर द कुरिअर प्रिंटेड, शेले द रायटर ऑफ सम infidel poetry has been drowned. Now he knows whether there is God or no. अशा प्रकारची प्रतिक्रिया व्यक्त केली. ड्राउंड याचा संदर्भ माहिती असेल की एक एरियल नावाची बोट घेऊन शेले, त्याचा एक मित्र आणि एक नावाडी असे 3 जण विहार करायला गेले. आणि असंही म्हटलं जातं की पाणी आणि त्या पाण्यावर पडलेलं चांदणं त्यात बहुतेक हा संवेदनशील कवी हरवून गेला आणि मग त्या बोटिंगकडं, वल्हवण्याकडं लक्ष त्याचं राहिलं नसावं आणि अशा प्रकारे काव्यात्म वातावरणात तो मरण पावला असंही म्हटलं जातं. जे असेल ते असो, बोट बुडाली आणि 10 दिवसांनी त्याचं शरीर बाहेर पाहायला मिळालं आणि डिकम्पोज्ड. त्याच्या जाकेटामध्ये किट्सच्या लामिया या कवितेचं मॅन्युस्क्रिप्ट दिसलं आणि त्यावरून आणि बाकीच्या पोशाखावरून वगैरे मग ट्रेलॉननं त्याला ओळखलं. म्हणजे अशा प्रकारे भयंकर आणि करुण अशा प्रकारचा त्याचा मृत्यू झाला. पण एका बाजूला त्याला काव्यात्म साजही चढवला जातो आणि का ते माहित नाही, पण त्याचं दफन न करता दहन केलं गेलं आणि त्या दहनाबद्दलचा पण एक वृत्तांत असा आहे. व्हेन शेलीज बॉडी वॉज क्रिमेटेड ऑन द बीच, हिज अनयुज्युअली स्मॉल असं म्हटलंय हार्ट, त्याचं अगदीच लहानसं हृदय रेजिस्टेड बर्निंग, जळलं नाही ते. कारणही त्यांनी तर्क केलाय त्याचा, पॉसिबली ड्यू टू कॅल्सिफिकेशन फ्रॉम अन अर्लियर ट्युबरक्युलर इन्फेक्शन. तर ते जळलं नाही कॅल्सिफिकेशन मुळे. ट्रेलॉनी गेव द स्कॉच्ड हार्ट टू हंट. ली हंट हा त्या सर्व रोमॅन्टिक कवींचा मेंटॉर मित्र होता. हू प्रिझर्व्ड इट इन स्पिरिट्स ऑफ वाईन अँड रिफ्युज्ड टू हँड इट ओव्हर टू मेरी. मेरी ही शेलीची दुसरी पत्नी. या मेरी शेलीनं इंग्रजीमधलं पहिलं साय-फाय विज्ञान काल्पनिका लिहिली, फ्रँकेनस्टाईन, ज्याची वेगवेगळी रूप नंतर चित्रपटामध्ये आपण पाहतो. ती त्याची पत्नी, तिला त्यानं ते हृदय वाईनमध्ये ठेवलेलं द्यायला नाकारलं. ही फायनली रिलेंटेड अँड द हार्ट वॉज इव्हेंच्युअली बरीड ॲट ए चर्च. तर हे त्याच्या मृत्यूनंतरचा आणखी एक वृत्तांत. आणि त्याच्या थडग्यावर मग लिहिलं काय आहे तर हार्ट ऑफ हार्ट्स. आणि त्याच्या काव्यामध्ये हे मात्र आपण पाहू शकतो, हार्ट ऑफ हार्ट्स एक
वेगळ्याच प्रकारचं जीवन, वेगळ्याच प्रकारचं हृदय, काव्याच्या शक्तीवर प्रगाढ श्रद्धा असलेलं त्याचं हे जीवन आणि हृदय. तो म्हणतो, पोएट्री इज अ स्वॉर्ड ऑफ लाइटनिंग एव्हर अनशील्ड which consumes the scabbard that would contain it. मॅन नष्ट करणारी असली ही तेजस्वी तलवार आहे. ती मॅनात ठेवूच नका, मॅनात ठेवली तर मॅन फुटून जाईल, एवढा त्याचा काव्य शक्तीवर विश्वास होता. एक तत्वज्ञानही सांगितलंय त्यानं, अनेकांनी सांगितलंय साधू संतांनी, पण त्यानं चांगल्या भाषेत मांडलंय, फिअर नॉट फॉर द फ्युचर, वीप नॉट फॉर द पास्ट. आणि हे खरंच आहे. वर्तमान काळात पॉवर ऑफ नाऊ हे जाणून वर्तमान काळात राहायला पाहिजे. ट्रू लव्ह इन दिस डिफर्स फ्रॉम गोल्ड अँड क्ले, दॅट टू डिव्हाइड इज नॉट टू टेक अवे. कितीही जरी गोल्ड क्ले डिवाइड केलं की डिवाइड होतं, पण प्रेम मात्र डिवाइड होत नाही. एक जो त्यानं सुभाषित मांडलंय ते गीतेसारखंच आहे, आत्मैव आत्मनो मित्रम आत्मैव शत्रू वगैरे. लव्ह अँड टेक केअर ऑफ युअर सेल्फ बिकॉज यू आर युअर बेस्ट फ्रेंड. म्हणजे आजच्या विशेषतः करोना काळामध्ये हा उपदेश अगदीच साधेसा आणि आवश्यक आहे. यू हॅव टू लिव्ह विथ युअर सेल्फ रेस्ट ऑफ द लाईफ. अशा प्रकारचा हा एक उपदेश. इतिहासाला फार सुंदर त्यानं उपमा दिली आहे. सायक्लिक पोएम म्हटलंय त्याला. सगळ्या गोष्टीतच काव्य दिसत होतं हे खरं आहे, पण इतिहास ही कविता आहे असं तो म्हणतो, जी काळ लिहितो आणि माणसाच्या मेमरीवर ती लिहिलेली असते. त्याच्यावर बोलण्यासारखं खूपच आहे, पण थोडक्यात म्हणायचं झालं तर अखेर इतिहास म्हणजे आपल्या मेमरी शिवाय काय आहे, आणि मेमरीतून निसटलेल्या गोष्टी इतिहासात येत नाहीत, नमूद केल्या जात नाहीत. हे एक गोष्ट. आणि हिस्ट्री हे सायक्लिक आहे. आपण सुरुवातीलाच पाहिलं होतं, ऑसिलेटिंग, लंबक, पेंड्युलम प्रमाणे या टोकाहून त्या टोकाला जाणारा. साध्या कृतींच्यावर सुद्धा थोडा प्रेमाचा शिडकावा करा असं तो म्हणतो. फॅमिलियर ऍक्ट्स आर ब्युटिफुल थ्रू लव्ह. तर अशा कवीची एक कविता पाहून आपण आज थांबूया. ओझिमँडियस, सार्वभौम जगद्भक्षक असलेल्या कालाय तस्मै नमः संदेश देणाऱ्या या कवितेचं सामर्थ्य त्याच्या शब्दकळेमध्ये आहे. ही जी दृश्य आहेत ही त्याच्या कवितेमध्ये दृश्य होऊन जातात की नाही ते पहा. म्हणजे कुसुमाग्रजांची जी ओळ आहे, मातीवर चढणे एक नवा थर अंती, तेच या कवितेतून शैली दाखवतो. काय म्हणते ते, अगदी साधी साधी कविता आहे एका प्रकारे. आय मेट अ ट्रॅव्हलर फ्रॉम अन अँटिक लँड. प्राचीन अशा प्रदेशातला एक प्रवासी मजवदला. काय दिसलं त्याला? टू व्हास्ट अँड ट्रंकलेस लेग्स ऑफ स्टोन स्टँड इन द डेझर्ट. प्रचंड दगडी पाय धडाविण वाळवंटी दिसले मजला. आणि नियर देम ऑन द सँड हाफ संक शॅटर्ड विसेज लाईट्स. त्यांच्या जवळी वाळू मध्ये चंड चेहरा बुडलेला. बाजूला वाळूमध्ये त्या पुतळ्याचा चेहरा, आणि तोही असा भयानक होता. तो बुडलेला होता अर्धवट असा. हाफ संक, whose frown and wrinkled lip and sneer of cold command. त्याच्या चेहऱ्यावर काय होतं तर, जरी भग्न असला तरी त्याचा रिंकल्ड लिप, मुरडलेला ओठ, क्रुद्ध ओठ, हे हुकुमशहा जे असतात ते कधी हसतच नाहीत. हिटलरचा हसणारा चेहरा कधी आपण पाहिलेलाच नसेल. क्रुद्ध ओठ मुरडलेला, आणि त्या चेहऱ्यावर त्या शिल्पकारानं मुद्रेमध्ये क्रूर हुकूमत शिल्पीने उमटवलेली. स्नेअर ऑफ कोल्ड कमांड, नुसती कमांड नाही, कोल्ड. इंग्रजीमध्ये कोल्ड हा शब्द क्रौर्याच्या बाजूला जातो, कारण थंड हवामान असल्यामुळं. आपल्याकडं तो शीतलच्या बाजूला जातो, पण या कोल्ड मध्ये तटस्थपणा, क्रौर्य हे सगळं येतं. आणि क्रूर अशी हुकूमत त्या ओझिमँडियसच्या चेहऱ्यावर शिल्पकारानं काढलेली होती.
केवढं कौशल्य त्या शिल्पकाराचं, की निर्जीव तशा दगडावरती सत्ता मस्ती चढलेली. त्याच्यावर तो जो त्या हुकुमशहाचा गर्व होता, उन्मत्तपणा होता, त्या सत्तेची मस्ती त्या दगडावर दिसत होती. आणि स्कल्प्टर वेल दोज पॅशन्स रेड विच येट सर्व्हाइव्ह, अजून ती टिकून राहिलेली आहे. की दुष्कृत्यांचा हात पाशवी, द हँड दॅट मॉक्ड देम अँड द हार्ट दॅट फेड, या सगळ्या क्रौर्याचं जे जनक असं ते हार्ट, हृदय, तर हे हात आणि हृदय निष्ठुर छाया त्यांची त्यावर अजूनही आहे टिकून. त्या चेहऱ्यावर, त्या देहावर त्या शिल्पकारानं सगळं क्रौर्य रेखाटून ठेवलेलं आहे. केवढा कौशल्यपूर्ण असेल तो शिल्पकार. अँड ऑन द पेडेस्टल दीज वर्ड्स अपीअर, आणि बाकी तिथं काही नाहीये. अवशेषांच्या जवळ न काही, स्मशान शांती नांदत असे, चबुतऱ्यावर अजून गर्जना, मग्रूर त्याची मिरवत असे. काय म्हणतोय तो? ती मग्रूर गर्जना काय आहे त्याची? माय नेम इज ऑझिमँडियस, किंग ऑफ किंग्स. मी राजेश्वर, राजांचाही ईश्वर आहे मी. आणि लुक ऑन माय वर्क्स यू मायटी. तर यू मायटी असं म्हटलंय, एम कॅपिटल आहे त्यातला. म्हणजे हा माहिती आहे, पण तो इतर माहिती असलेल्या राजांना आव्हान देतोय. बघा माझं वर्क, माझी कर्तबगारी, माझं कर्तृत्व बघा. अँड डिस्पेअर, तुम्हाला निराशा वाटेल, तुम्ही एकदम माझ्या पुढं फिकट होऊन जाल. हे त्याची 2 वाक्य आहेत. महाबलीनो वैभव माझे पाहून यावे मद शरण, माझी सत्ता चिरंतन आहे, मला शरण या. आणि मग शेवटच्या 2.5 ओळीमध्ये एकदम वेगळा 180 अंशातला बदल आहे. हा सर्व उर्मटपणा, हे क्रौर्य, हे सगळं एका बाजूला, आणि दुसऱ्या बाजूला काय? महाकाय त्या अवशेषांना साथन काही उरलेली. राउंड द डीके ऑफ दॅट कलॉजल वर्क, बाउंडलेस अँड बेअर. हे सगळं विशाल, अफाट आहे, प्रचंड आहे, बेअर, उघड आहे, हे सगळं उघड वागड. द लोन अँड लेव्हल सँड स्ट्रेच फार अवे. काय शब्द कळाय पहा. सँड्सला, वाळूला त्यानं 2 विशेषण वापरले आहेत अनुप्रास साधत असताना. लोन अँड लेव्हल, एकाकी वाळू, आणि लेव्हल, तिच्यामध्ये एक सपाटी आलेली आहे, आणि ती स्ट्रेच फार अवे, दूर दूर वर पसरत गेलेली अशी ती वाळू आहे. आणि त्यामुळे मला असं वाटलं की कोस कोस ती ओस वालुका, शुष्क, पिसाट पसरलेली, अशा प्रकारची ही वाळू, आणि तिच्यामध्ये पसरलेले एकेकाळी मग्रुरीनं गर्जना करणाऱ्या अशा त्या हुकुमशहाच्या पुतळ्याचे छिन्न विच्छिन्न झालेले भाग. त्यानं बहुधा इजिप्शियन त्या मूर्ती पाहिलेल्या असतील, त्याही अशाच प्रचंड आहेत. आणि कुठल्याही प्राचीन संस्कृतीप्रमाणे इजिप्तच्या सुद्धा सत्तेमध्ये विषमता होती, आणि गुलामांना क्रौर्यानं वागवलं जात होतं, हे सरळ आहे. आणि या सर्व मिळून एकूण या अर्थात इजिप्त आपण म्हटलं तरी दुसऱ्या देशाला सुद्धा हे अप्लाय होईल, पण हे जे चित्र आहेत सगळी, ती चित्र साधारण इजिप्शियन अशी वाटतात आपल्याला. पण या सर्वातून काळाच्या सार्वभौमत्वाचा प्रत्यय शैलेनं या सुंदर कवितेमध्ये, आणि अगदी कॉम्पॅक्ट, फार वर्णन केलेलं नाहीये त्यानं, फार शब्दही वापरलेले नाहीये,
सुनीताची रचना कॉम्पॅक्ट असते 14 ओळीची, तर तेवढ्यामध्ये त्यानं हा असा क्रूर कर्मा आणि त्याच्यावर काळानं केलेली क्रूर अशी थट्टा म्हणा एक प्रकारे कशी केली आहे ते दाखवलंय. आणि विरोधाभास हे कवितेचं जे मोठं सामर्थ्य असतं तेही आपल्याला या कवितेमध्ये पाहता येईल. तर पुढच्या वेळी आपण वर्ड्सवर्थनं लिहिलेली स्कायलार्क कविता पाहिली आहे. पुढच्या वेळी आपण शेलीनं लिहिलेली स्कायलार्क ही कविता पाहूया. या काव्याच्या स्मृती जवळ ठेवून आपण इथं थांबूया. धन्यवाद.